कोल्हापूरसह राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक आक्रमक झालेत। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी संच मान्यतेचे निकष बदलण्याचा शासनाच्या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। या नव्या निकषामुळे राज्यातील तब्बल 10 ते 12 हजार तर कोल्हापूर विभागातील 1500 ते 1800 शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। शिक्षक संघाच्या मदतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयाला निवेदन देण्यात आलंय। तासिका पूर्वीप्रमाणे म्हणजेच 45 मिनिटाच्याच ठेवाव्यात। त्याचप्रमाणे विज्ञान विभागातील प्रॅक्टिकल बॅच 20 विद्यार्थ्यांचीच असावी। तसंच शारीरिक शिक्षण, पर्यावरण, CHB शिक्षकांचा कार्यभार पूर्ववत ठेवावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्यात। कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हजाराहून अधिक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते। शासनाने बदललेले निकष मागे घेतले नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनेनं दिलाय। मी दिलीप शितोळे, सहसचिव महासंघ। या ठिकाणी महासंघाच्या आदेशानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधव आणि भगिनी धरणे आंदोलनाला महासंघाच्या आदेशानुसार उपस्थित होतो। मागणी आमची एकच आहे की गेल्या वर्षीच्या निकषानुसार, पूर्वीच्या निकषानुसार संच मान्यता व्हावी आणि शासन प्रचलित निकष डावलून संच मान्यता करीत आहे आणि त्या संच मान्यतेच्या त्यांच्या निकषामुळे जवळजवळ राज्यभर 9 ते 10 हजार लोक सरप्लस होत आहेत। शासनाला गेले 2 महिने आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून याबाबत विचार करायला सांगत आहे, परंतु शासन याबाबत कदापि विचार करत नाही। शासनाने विचार करावा हे एक आमचं मत आहे। पहिली मागणी म्हणजे 40 मिनिटाची जी तासिका केलेली आहे ती पूर्ववत 45 मिनिटाची करावी आणि प्रॅक्टिकलची जी बॅच 30 मुलांची केलेली आहे ती 20 मुलांची पूर्ववत करावी। अन्य जे काय थोडेफार निकष बदललेले आहेत त्यामध्ये बदल करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता केली तर कोणतीही अडचण येणार नाही आणि त्या पद्धतीने संच मान्यता गेल्या वर्षीप्रमाणे करावी ही विनंती आहे। अन्यथा शासन या गोष्टीवर ठाम असेल आणि संच मान्यता नवीन त्यांच्या निकषानुसार करणार असतील तर आम्हाला वेगळ्या पद्धतीची आंदोलनात्मक भूमिका महासंघाला घ्यावी लागेल आणि महासंघ जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेला आम्ही सर्व कोल्हापूर विभागीय संघटना किंवा कोल्हापूर विभागीय संघटना ठाम आहोत। महासंघ सांगेल त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत।